एक पाय डायरेक्ट आयुष्याचा पायीचा काहीतरी वेगळंच. अति काही संकटात नाही. इथनं डायरेक्ट पडला की डायरेक्ट कालती. इथनं पडला तर डायरेक्ट स्वर्ग दिसणार तुम्हाला. हा भाई लोक डायरेक्ट स्वर्ग दिखेगा. स्वर्ग डायरेक्ट स्वर्ग चालत होतं ना. नमस्कार मंडळी, कसं काय मदत आणलंय ना, मदत झालं पाहिजे. मी मयुरेश तावडे तुमचं स्वागत करतो रत्नागिरीचं दिलं यूट्यूब चॅनलवरती. तर आता आपण चाललोय प्रबळगडला. इकडे पारस आहे, इकडे चौक आहे. इकडनं पनवेल स्टेशनवरनं रिक्षा पकडली आहे. रिक्षावाले भाडं 400 रुपये घेतात. डायरेक्ट ते तुम्हाला सोडणार प्रबळगडच्या पायथ्याशी. तिथनं ट्रेक चालू होतो. त्यांचा नंबर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देतो. डायरेक्ट भेटू तिथे पायथ्याशी. कुठला समोरचा आहे ना? दिसत आहे फक्त शेप दिसतोय, डोंगर काही एवढं दिसत नाही. बघ ना, शेपच दिसतोय फक्त. एनर्जी जाणार आपली. नमस्कार मंडळी. तर इथे रिक्षावाला काकाने इथे सोडलं आम्हाला काढू आपण. आणि आता आम्ही कंटिन्यू करतोय पुढे. ट्रेक चालू करतोय. इथनं ट्रेक चालू होतो. समोर दिसत असेल दुकानमुळे थोडं धुरकट झालंय ते सगळं. इकडे दोघं चालत आहेत आणि मी इथे. बघू आता 2 किल्ले आहेत. दोघांपैकी एक दोन्ही पण करायचं ट्राय करू आम्ही. 2 झाले तर ठीक, नाही तर एक करून उतरू खालती. चला आता तिकडे पुढे जाऊन बघू. पुढे जाऊन बघतो काहीतरी खायचं काय भेटतं की नाही. आहे बोलले तर आहेत पुढे खायचं का आहे दुकान वगैरे. बघू चला. तुम्हाला दिसत असेल आता इकडे चालू झालाय ट्रेक. अरे पण इकडनं चालू आहे ना, बट शॉर्टकट आहे इथनं. ते काकी बोलले इथनं जावा, इथनं शॉर्टकट आहे. बघू आता भेटतोय का शॉर्टकट. कुठं आहे तो? हाय हा बघा इकडनं आहे. वरती आणि इकडनं एक शॉर्टकट आहे. ह्या शॉर्टकटने जातोय. अजून एक ट्रेकर मित्र भेटलेला आहे. तो पण आहे आमच्याबरोबर जॉईन झाला आहे. म्हणजे आम्ही त्याच्याबरोबर जॉईन झालो आहे. पुढे जातो भांडू भांडू. इकडे थोड्या वरती आल्यावरती अजून एक दुकान आहे. तिकडे जर तुम्हाला काही खायचं वगैरे असेल तर थांबू शकता. परत एक शॉर्टकट मारला आम्ही, बट इथे जास्त घसरण आहे. तुम्ही सीधा रस्त्यानेच आहे. आमच्यासारखे नका करू, या शॉर्टकटने नका येऊ. आमच्याबरोबर एक ट्रेकर आहे म्हणून आलो. इतका काय विषय नाही. तिथे बसलेत ते दादा आलेत नागपूरवरून गुजरात करत. आता यायचं अजून वरती. बघू आता अजून एक शॉर्टकट भेटला तर तो पण शॉर्टकट मारू. लावू आणि शॉर्टकट मारू. बघू आता. चला जाऊ अजून वरती. नाही आपण पुणे मुंबई जवळचं सर्व झाले. पुणे मुंबई नाशिक. इथे काय झोपडी टाईप म्हणजे इकडनं जायचं सरळ सरळ वरती.
हे दादा आहेत, ह्यांच्यावर आलो आम्ही. ट्रेकरसाठी काय आहे दादा टिप? टीप वगैरे टिप वगैरे नाही, तुम्ही सरळ रस्त्याने या. जमते. हा, आरामात द्या, थांबत थांबत या. लाइटिंग वरती लक्ष द्या. नाही तर ट्रेक चढायला दम लागणार. हे लोक येतात तिथनं चढत. पाठीमागे दादा थांबलाय थोडं वेळ. चढ चल. ते तिथे थांबलेत, आम्ही वरती येऊन बसतो, थोडा पाणी वगैरे पितो. मला इतक्या वरती तिथे थोडा वेळ विश्रांती करू आणि मग परत वरती जायला चालू करू. ते बघा पूर्ण डोंगर. वरतीच बसू पाठीशी. इथे तुम्ही बघू शकता, तिकडनं आलोय, तिकडनं दिसत असेल तर बघा. ते बघा तिथे आहे ना, तिथे गाड्या थांबल्यात. तिथनं आम्ही चालू केलं. आम्ही टोटल 3 शॉर्टकट पकडले. आमच्यावर दादा होता म्हणून, त्याला सगळं इथलं माहिती आहे म्हणून त्याच्यावर आलो डायरेक्ट इथे वरती. इथे एक खानावळ आहे, तुम्ही इथे थांबून खायला वगैरे खाऊ शकता. भूक लागली असेल तर प्रिफर करा कमी खा, नाहीतर गड चढायला तुम्हाला प्रॉब्लेम होईल. पोट जड झालं की चढायला जमत नाही. म्हणून व्ह्यू बघा इथला, सह्याद्रीमधला व्ह्यू. इथे लोक पण आलेत फिरायला. तो तिकडे पण एक आहे किल्ला आहे की डोंगर आहे तिथे. व्ह्यू बघा इथला पूर्ण एक नंबर. असं इथनं फोटो काढू आम्ही आता. एक 5 मिनटं इथे थांबलो आणि परत चालू केलं आहे. या दादानी 4 ते 5 वेळा हा ट्रेक केलेला आहे बोलतो. त्यांना कंटाळा आला की ते इथे जाऊन बसतात. त्यांना इथले सगळे रस्ते माहीत आहेत. चला जाऊ ह्यांच्या वाटणं. चलो चलो चढ़ते चले 12 से. इकडनं आहे. आता परत चालू केला आम्ही ट्रेक. खालचे थांबलेलं थोडं आहे, फोटो वगैरे काढले, विश्रांती गेली. तिथला ब्रेक मोठा घेतला. आता परत चालू केलं चढायला. इकडे थोडंसं वरती येता काय इथे बजरंगबलीचं मंदिर. हा, बजरंगबलीचं मंदिर आहे इथे वरती आलं. पायऱ्या चालू झाल्यात इथे. अजून 2500 दाखवत आहेत. 2500 स्टेप्स दाखवत आहेत वरती अजून. इथे गणपती बाप्पा आणि बजरंगबलीचं इथे छोटंसं असं मंदिर केलेलं आहे दगडांमध्येच, कोरला टाईप. इथे पाया पडू आणि जाऊ पुढे. चल चढ वरती, फोटो काढायचा. तुझ्यामध्ये क्लिअर येईल ना. आडवा पण घ्या. गणपतीचं नाही ना. हो, इथे गणपती आहे आणि इथे बजरंगबली. हात काढ. इथे पाय पडू आणि जाऊया.
आता पाय वगैरे पडलो इथे गणपती बाप्पा आणि हनुमान दादाच्या. आता जाऊया परत जोशाने पुढे. त्याला ते दोघं चालू झाले. आता खालती उतरतो, बुटं घालतो आणि परत चालू करतो. परत चालू केला तिथे गणपती बाप्पाच्या पाय वगैरे पडलो आणि तिथे ते सगळे येत आहेत. चला आधी नव्हती, फर्स्ट टाइम जेव्हा आलो तेव्हा नव्हती. कुठे? कलावंतीवरती. कलावंतीवरती. चला जाऊ आता, कंटिन्यू करू पुढे. तिथनं आम्ही खालनं आलो. इथनं एक वाहता झरा आहे, तिथनं तुम्ही पाणी पियाचं भरू शकता. तुमच्याकडे एक्स्ट्रा बॉटल वगैरे असेल तर, किंवा बॉटल संपली असेल पियाची तर ते पाणी घेऊ शकता. इथे कलावंती दुर्ग दिसतो तुम्हाला. हा कलावंती दुर्ग आहे. तो करायचा पहिला झालं ठरलं आहे. आता तो करणार आणि मग ते उतरून मग रिटर्न प्रबळगड करणार आहे आम्ही. चला तर मग बघूया आता किती वेळ लागतोय. दादा हा चालू. दादा तर बोलला 3 तास पकडून त्याला, 1-4पर्यंत खालती उतरू, बस स्टॉपला जाऊ असं तो बोलला. बघू आता किती वेळ लागतोय. चला जाऊया. व्यू बघा, व्यू व्यू देखो. लाइक ठोको इधर तक आप देख रहे तो लाइक भी ठोकना, सब्सक्राइब भी करना. चलो इथं पण आहेत घरं. इथे आय थिंक राहण्यासाठी असेल, जे रात्री येऊन थांबण्याचं ट्राय करतात, म्हणजे कॅम्पिंगसाठी येतात त्यांच्यासाठी असणार सोय इथे. तिकडनं आलो, तिथनं आलो सरळ आणि इथे आहे व्ह्यू. इथे सेफ्टीसाठी बॅरिकेड पण लावले. याच्या पुढे नका जाऊ. याने कॉल केलाय, इन्स्ट्रक्शन भेटतात बाईला. काय नाही आणलंय नाश्त्याला. इथे पूर्ण व्ह्यू बघू शकता. इथे थांबा. तिकडनं पण येत आहेत लोक ट्रेक करायला. आता आलोय वरती. इथे तिकडे बोर्ड लावला एक त्या घराच्या इथे. तिकडे 2 डिवाइड आहेत, एक प्रबळगडला जायला रस्ता आहे आणि एक कलावंती दुर्गला. आम्ही इकडनं आलो कलावंती दुर्गला जायला. इथनं चालू झालं आहे कलावंती दुर्गचा ट्रेक. 5 किलोमीटर आहे वरती बोलतात. अच्छा फसवतोय. ते बघा तिकडे, तिथे जायचं आहे. पोचू एक तासभरात पोचू. तिकडनं पण दिसला. ते पुढे 3 जण जात आहेत. पाडणा मी आहे. बघा हे लोक चढत आहेत वर. तो दादा राहणार आहे इथे आजच्या रात्री. आम्ही निघणार. तो कॅम्पिंगसाठी आलाय. व्ह्यू बघा, व्ह्यू. लाईक ठोक दो जल्दी से. तुम्ही बघू शकता इतका वरती आलोय. इथे थांबू. इथनं जायचं वरती ही रशी पकडून. इकडनं आलोय खालती, इकडनं आलोय खालनं आलोय वरती. वाटा घेत हे बघा, हे माणसं बघा कशी गेलेत वरती. तसं जायचं आम्हाला आता वरती. ते बघा टोकाला आलो, एकदम टोकाला. इथनं तर एक रस्ता तो प्रबळगडला जातो, त्याने पण जाऊ. आता वरती जाऊन काढू व्हिडिओ, कारण का इथनं चढताना त्यांना भेटणार. तुम्ही बघू शकता हे व्ह्यू आहे कलावंती दुर्गवरनं. तिकडे समोर प्रबळगड आहे. हे समोरचं डोंगर दिसतंय ना, तिथे प्रबळगड आहे. आता कलावंती दुर्ग सैर करतो आम्ही आलोय. आता चढतोय वरती. व्ह्यू बघू शकता, एकदम खतरनाक खत्री. तो बघा चढतोय आम्ही असे डायरेक्ट वरती जाऊन काढतो व्हिडिओ. इथे बंद करतो. बाय. आम्ही हा गड चढलो नसतो, दादा नसता तर आम्ही चढलोच नसतो.
दादामुळे आलो इथे. आता ह्याच्यावरच जाणार आहे प्रबळगडला, पण अजून जायचं थोडं वरती. चला इकडे माथेरान समोर. तिकडे ना, हे बघा इकडनं आलो वरती आणि इकडनं वरती जायचं आहे. इकडे शिडी आहे. इकडे तुम्हाला किती रुपये आहे? 50 रुपये एका शिडीचे. हे लहानपणी चढलो बोलला रे. हे दोघं पण वरती न चढले. वरती जाऊन व्हिडिओ वगैरे काढलाय, तो पण दाखव. चला आता जाऊ खालती. खालती जातानाचा व्हिडिओ घेऊ. पण एकदम 360 घेऊ. चढू भेंडी आपण. एक दिवस चढणार, तो दिवस येणार पुढच्या जन्मी. पुढच्या वर्षी चढणार आम्ही भाई. चला आता जाऊ खालती. कलावंती दुर्गाचा ट्रेक डन झालेला आहे आपला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्रबळगडचा चालू करतोय आता नेक्स्ट एपिसोड 2. तोच घेतोय. बघा इथनं जायचं आहे एकदम जपून जपून पाय ठेवून. चला चल परत जा. चल फाटते तुझी. एक पाय आयुष्याचा पाय. एक पाय डायरेक्ट आयुष्याचा पायीचं काहीतरी वेगळंच. अति काही संकटात नाही. इथनं डायरेक्ट पडला की डायरेक्ट कालती. इथनं पडला आता डायरेक्ट स्वर्ग दिसणार तुम्हाला. हा भाई लोक डायरेक्ट स्वर्ग दिखेगा. स्वर्ग डायरेक्ट स्वर्ग. साधा सुद्धा ना, डायरेक्ट वर. हे बघा उतरून करतो व्हिडिओ, रिस्क नको. चल इथनं तुम्हाला जायचं सरळ सरळ वरती. दादाने काढलाय वरती जाऊन व्हिडिओ. आम्ही पण गेले नाही गेलो. आम्ही नाही गेलो, आमची पाटली. रात्री कोण राहते काय दिसतो. किल्ला आहे तो. आम्ही उतरलो, पण चढून उतरलो पूर्ण. इकडे आता बसलोय. खोटं बोलतोय. इथे बसलोय आता व्हिडिओ साठी. हे दोघं खोटं बोलतात. आम्ही दोघं वरती जाऊन आलो. आम्ही वरती जाऊन आलो. आहेत आपल्याकडे, माझ्याकडे वर आहे. वरती जाऊन आलो. आता इकडे थांबलोय. कलावंती किल्ल्याचा आपले ट्रेक कंप्लीट झालेला आहे. हा व्हिडिओ इथेच एंड करतो. कलावंती माझा आहे. आता इथे कोकम सरबत पिऊ आणि मग पुढे जाऊ प्रबळगडला. सोमनाथ. चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू आता. चला बाय.